नेर नगर परिषद निवडणूक दलित मुस्लिम समीकरण जुळणार का? वंचितच्या रुबीना सलीम शहांच्या उमेदवारीने चुरस वाढली. नेर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदार किंगमेकर ठरण्याची दाट शक्यता असतानाच वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी सौ रुबीना सलीम शहा यांची उमेदवारी जाहीर करून निवडणुकीत मोठी रंगत आणली आहे. उच्च शिक्षित उमेदवार रिंगणात उतरल्याने प्रस्थापित पक्षांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे समीकरणे बदलणार आहेत. रुबीना शहा या ज्येष्ठ विधी तज्ज्ञ आणि माजी नगरसेवक ॲडव्होकेट सलीम शहा यांच्या पत्नी आहेत. शहा कुटुंबाचा राजकीय वारसा त्यांच्या वडिलांपासून सुरू आहे आणि ॲडव्होकेट सलीम शहा यांचे वडील उमर शहा यांनी शहरात हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी केलेले सातत्यपूर्ण कार्य ही रुबीना शहा यांच्यासाठी सर्वात मोठी जमेची बाजू मानली जात आहे. वर्षानुवर्ष सत्तेत असलेल्या एकाच गटाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी वंचितने टाकलेला हा डाव निर्णायक ठरू शकतो. जनतेमध्ये संताप आणि परिवर्तनाची लाट. दुसरीकडे शहरात विकासाचा मोठा बॅकलॉग भरून न निघाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होते. प्रलंबित घरकुल योजना, विस्कळीत पाणी पुरवठा आणि रस्त्यांची दुरावस्था यामुळे नेरकर जनता त्रस्त झाली आहे. विशेषतः दलित आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांचा वानवा असल्याने या भागातील मतदार यंदा परिवर्तनाच्या मूडमध्ये असल्याचं स्पष्ट दिसतंय. या शहराला सुशिक्षित नेतृत्वाची गरज आहे. ॲडव्होकेट सलीम शहा हे पेशाने वकील असल्याने त्यांच्या प्रशासकीय आणि कायदेविषयक ज्ञानाचा फायदा शहराचा विकास करण्यासाठी होईल असा विश्वास मतदारांना वाटत आहे. नेरमध्ये सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आणि दलित मुस्लिम मतांची मूठ बांधून विजयाचा नवा इतिहास रचण्यासाठी रुबीना शहा सज्ज झाल्या आहेत. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून नेरच्या विकासासाठी आणि परिवर्तनासाठी असल्याचं चित्र सध्या शहरात दिसतंय. प्रतिनिधी सय्यद. हे बघा, या ठिकाणी 15 वर्षामध्ये जे नेरच्या जनतेचे हाल झालेले आहेत, नेरच्या जनतेनं जे विकासाच्या नावानं त्यांची लूट झालेली आहे, ते एक एक घरकुलसाठी या ठिकाणी त्यांना जे अडचणी निर्माण झालेल्या आहेत, इथं जे भ्रष्टाचाराचं राक्षस त्यांनी पाहिलेलं आहे. इथं फक्त विकास कागदापत्रावर दिसून येतो. इथं एका विशिष्ट समाजाचे लोकांकडे त्या भागामध्ये त्यांच्या वाड्यामध्ये कोणता विकास दिसून येत नाही. आणि म्हणून मला असं वाटते का यावेळी 15 वर्ष शिवसेनेला सत्ता दिली, त्यांना नेरच्या जनतेनं खूप जवळून बघितलं. मग तो आणखी कोणताही पक्ष असो, आणि नेरची जनता यावेळी नवीन चेहऱ्यांना आणि वंचित बहुजन आघाडींना आशीर्वाद देण्याच्या विचारामध्ये आहे, असा संपूर्ण नेरच्या परिस्थितीवरून दिसून येते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.